राज्यात 20 दिवसानंतर मंत्रिमंडळ स्थापन होत नसल्यानंतर गृह खातं कोणाकडे हे अजूनही ठरत नाहीये आणि त्यामुळे राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। भाजपचे पराभूत उमेदवार दिवसाढवळ्यात जाहीरपणे धमक्या देतात हे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दिलीप वळसे पाटलांनी खोत आणि पडळकरांवर टीका केली आहे। राजकारणामध्ये एक सुसंस्कृतपणा असतो। पवार साहेब हे देशातले मोठे नेते आहेत आणि त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही असं ते म्हणाले। तसंच खोत आणि पडळकरांनी पुढच्या काळामध्ये याची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही वळसे पाटील म्हणाले। विरोधी पक्षनेता पदाचा अजूनही आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाहीये। विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव आला की त्यावर विचार करू अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे। जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे। 15 डिसेंबरला विदर्भात राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। नागपूरमध्ये होणाऱ्या या मेळाव्याला अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। लाडकी बहीण योजनेबाबत अफवांना बळी पडू नका असं आवाहन आमदार आदिती तटकरे यांनी केलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये असं वक्तव्य तटकरे यांनी केलंय। लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना करणार असल्याचं मोठं विधान नितेश राणे यांनी केलंय। आदिवासी बांधवांना सूट द्या आणि त्यानंतर 2 अपत्य असणाऱ्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचेल असा नियम करा आणि नंतर योजना सुरू करा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे। ठाणे महानगरपालिकेतल्या काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि दौऱ्यादरम्यान त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीही त्यांनी सदिच्छा भेट घेतली। नागपुरातल्या देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत सोहळ्याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे। 12 तारखेला ही स्वागत रॅली काढली जाणार होती, ती आता 15 तारखेला देखील नागपूर विमानतळ ते लक्ष्मी भवन चौकादरम्यान देवेंद्र फडणवीस यांची ही स्वागत रॅली काढण्यात येणार आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांचा भव्य नागरी सत्कार होणार आहे आणि अजित पवार सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यामुळे बारामतीकरांच्या वतीनं 14 डिसेंबरला त्यांचा सत्कार होणार होता, मात्र काही कारणास्तव आता हा कार्यक्रम रद्द झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुखपदी डॉक्टर रामेश्वर नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींनी नाईक यांना नियुक्तीचं पत्र दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेले मंगेश चिवटेंना या पदावरून आता हटवण्यात आलंय। एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे आणि एसटी बस गाड्यांचे अपघात टाळण्यासाठीच्या उपायांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली। एसटीचे अपघात टाळावेत तसंच अपघातामध्ये लोक मृत्युमुखी पडू नयेत यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं गोगावलेंनी सांगितलं। नाशिक विभागात एसटी अपघाताचा आलेख उंचावता असा आहे। नाशिक विभागात 9 महिन्यामध्ये एसटी बसचे 120 अपघात झाले आणि यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला। चालकाच्या चुकीमुळे सर्वाधिक 46 अपघात झाल्याची माहिती आहे। यामध्ये सर्वाधिक साध्या आणि हिरकणी बसचा अपघात झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। मुंबईमध्ये अजूनही थंडीची लाट आलेली नाही अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। जेव्हा उत्तर भारतात बर्फवृष्टी होते किंवा उत्तरेमधून थंड वारे वाहतात तेव्हा मुंबईमध्ये तापमान कमी होतं, मात्र त्यानंतर ते पुन्हा सामान्य होतं। सध्या मुंबईतलं तापमान 20 ते 21 पर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। पिंपरी चिंचवडच्या चिखलीतल्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला लागलेली आग गेल्या 3 दिवसांपासून धुमसतीये आणि आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेत। प्लास्टिक, टायर, ऑइलचे डबे, रबर हे पदार्थ जळाल्यानं प्रदूषण वाढलंय, त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झालाय। बदलापूरमध्ये रासायनिक कंपनीनं वायू थेट मोकळ्या हवेमध्ये सोडला आणि 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा रासायनिक वायू पसरला, त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। ठाण्यामध्ये थकबाकीदारांच्या गेल्या 2 महिन्यामध्ये 1780 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या। ठाणे महापालिकेनं ही कारवाई केली आहे। पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असाही इशारा प्रशासनानं दिला। मुंबईच्या मालाडमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणारे
एव्हरशाईन नगरमधल्या जलवाहिनीतून गळती होत असल्यानं महापालिकेकडून जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे आज रात्री 10 ते शुक्रवारी सकाळी 8 दरम्यान पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। पुण्यामध्ये पालकमंत्र्यांच्या नियुक्ती अभावी पाणी वाटपाचं नियोजन रखडलंय। पुण्यातल्या सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, मात्र पालकमंत्री नसल्यानं पाणी वाटप नियोजनाची कालवा समितीची बैठक लांबणीवर पडली आहे। सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतल्या घरांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। 26 डिसेंबरपर्यंत घरांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे। या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार सिडकोनं या योजनेकरता ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे। मुंबईमध्ये 155 पोलीस अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीआधी मुंबईतल्या 161 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आणि या बदल्यांविरोधात अनेक अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती। नाशिकच्या येवल्यामधल्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची गर्दी होते, मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये आणि त्यामुळे बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेच्या वतीनं करण्यात आली। सांगलीतल्या शामरावनगरमध्ये महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी धरणं आंदोलन केलं। या परिसरामध्ये रस्ते, स्वच्छ पाणी यासारख्या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीयेत, त्यामुळे मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। कल्याण स्टेशन परिसरामध्ये गेल्या 3 वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाचं काम हे धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे स्टेशन परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे आणि याचा इथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। धीम्या गतीनं सुरू असलेली कामं लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्या अशी मागणी कल्याणकरांनी केली आहे। मराठवाड्यातल्या काही शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं उघड झालं होतं। या प्रकरणी राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयामध्ये तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले। अहिल्यानगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अजूनही बनावट औषधं सापडली नसल्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी म्हटलंय। मुंबई हायकोर्टाच्या वकिलांनी मुख्य न्यायाधीशांना कोर्ट कॅम्पसमध्ये प्लास्टिक बंदी मागे घेण्याची विनंती केली आहे। कोर्ट कॅम्पसमध्ये पिण्याच्या पाण्याचे पुरेसे आणि परवडणारे पर्यायी स्रोत नसल्यामुळे अनेकांची अडचण होते, त्यामुळे एकही वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांवर केलेली बंदी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या सेवेतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व पदं ही MPSCकडून भरायला जुलैमध्ये मान्यता देण्यात आली आणि त्यानुसार या पदांच्या भरतीबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे। RCCची नीट JEE स्कॉलरशिप परीक्षा ही 15 डिसेंबरला होणार आहे। महाराष्ट्रामध्ये 50 पेक्षा जास्त केंद्रांवर एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे आणि यासाठी RCCच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी लागणार आहे।